मंडळी नमस्कार. नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. श्रावण चातुर्मास सुरू झाला. श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आपले वेगवेगळ्या देवांसाठी वेगवेगळे उपवास, व्रत, वैकल्य यांचे हे 4 महिने असतात. तर त्यामुळे आपण उपासाची खाणी काय काय करत असतो. तर युजली साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदूळाचा भात, दाण्याची आमटी हे तर केलंच जातं. पण त्याच गोष्टी खाऊन काही वेळेला कंटाळा येतो. म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच एक छान नाविन्यपूर्ण रेसिपी. ते म्हणजे बटाट्याचे पॅटीस. पॅटीस असून सुद्धा ते आपल्याला डीप फ्राय करायचे नाहीये, तर साजूक तुपावर शालो फ्राय करायचे. मला वाटतं तुम्हाला ही पाककृती नक्कीच आवडेल. तर आपण लगेचच वळूया साहित्याकडे. साहित्य बघूया. या आहेत ओल्या मिरच्या 2 घेतल्यात मी. त्यानंतर हे आहेत उकडून साल काढून घेतलेले बटाटे. त्याच्यानंतर हे आहे मीठ, साखर, हे आहे साजूक तूप, लिंबू आणि हे आहे ओलं खोबरं साधारण 1 वाटी घेतलेलं आहे. आता हे ओलं खोबरं, मिरची, साखर, मीठ आणि लिंबू हे घालून आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. आणि हे बटाटे किसून घ्यायचे आणि मग त्याच्यात मीठ घालून आपण त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपण आता वळूया कृतीकडे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा उकडलेला बटाटा आहे तो किसून घेऊया. हे साधारण अर्धे वगैरे करून उकडायचे नाहीत, अखंड उकडायचे, म्हणजे मग फार पाणचट होत नाही. हे बघा, छान सुखा किस असा तयार होतो. त्यामुळे अखंड उकडायचे कुकरमध्ये. नॉर्मल आपण जसं 3 शिट्ट्या करून घेतो ना मीडियम आचेवर, तसेच उकडायचे. पूर्ण व्यवस्थित उकडले पाहिजेत, पण ते पाणचट होता कामा नये, मऊ होता कामा नये, सुटसुटीत व्हायला पाहिजे. आपण आता याचे पॅटीस करूया. ही मी चटणी करून घेतली आहे. ओलं खोबरं, मिरची, मीठ, साखर आणि लिंबू. कोथिंबीर यामध्ये मी घातली नाहीये, कारण आपण उपासाला काही लोक कोथिंबीर खात नाहीत, काही जण खातात. तर कोथिंबीर ऑप्शनल आहे. कोथिंबीर घातली तर चटणी नक्कीच चांगली लागणार. त्यामुळे तुम्ही घालू शकता, पण उपासाला काही जण घालत नाहीत म्हणून मी घातली नाहीये. हाताला किंचित तुपाचा लावून घेते, हात जरा ओशट करून घेते. नंतर बटाट्याच्या आपल्याला 2 पाऱ्या बनवायच्या आहेत, छोटे छोटे गोळे करून या पद्धतीने. आणि एक करायची. अशा 2 पाऱ्या बनवायच्या. त्याच्यामध्ये ही चटणी घालायची. आपल्याला ती हाताने सारखी करावी लागेल. हां, अशी घालून घ्यायची. आपल्याला मोठे हवे असले तर मोठेही करू शकतो, पण सुटसुटीत हाताळ्याच्या दृष्टीने छोटे छोटे पॅटीस चांगले होतात. आणि ह्या ज्या कडा आहेत त्या अशा छान दुमडून घ्यायच्या, जोडून घ्यायच्या. म्हणजे दुमडण्यापेक्षा एकमेकाला छान त्या जोडून घ्यायच्या. आणि जरासं परत प्रेशर द्यायचं त्याच्यावर, म्हणजे एकसारखा करायचा तो. आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅटीस तयार करून घ्यायचे. आता हा दुसरा. हे बघा, अशा प्रकारे हा मी दुसरा तयार करून घेतला. अशा कडा नुसत्या जवळ करायच्या. त्या बटाटाचा आहे तो आपोआप चिकटला जातो. आणि असं मधनं व्यवस्थित प्रेस केलं की तो पॅटीस चांगला होतो. हे बघा, ह्या अशा कडा मिटवून घेतल्या ना चटणी, आणि मी म्हटलं तसं असा एकदा मध्ये प्रेस करून घ्यायचा की तो एकसारखा होतो. आणि त्याहूनही नंतर आपण अशा पद्धतीने त्या कडा जराशा आणखी जोडू शकतो. कारण आपण ह्याच्यात ना कुठलंही पीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे, नुसता बटाटा वापरला आहे. त्यामुळे ते हँडल करायला तसं नाजूक आहे. सोपं दिसलं तरी पिठाने कसं होतं, एक सुटसुटीतपणा येतो. पण हे बघा, असे जवळ केलेत ना तर ते छान दिसतात. तवा तापत ठेवलाय मी. त्याच्यावर 2 चमचे 2 टीस्पून तूप घालतीये. आणि आपण हे केलेले पॅटीस याच्यावरती लावूया. असा तुपावरनं मी सगळा फिरवून तवा हे करून घेतला, ग्रीसिंग करून घेतला त्यानेच तसाच. आता हे सगळीकडे तूप पसरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे पॅटीस सगळे लावून घेऊया. खूप छान लागतात, करायला सोपे आहेत, आणि खायला तर काय प्रश्नच नाही, आवडतात सगळ्यांना. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं मीडियम आचेवर एका बाजूनी करून घेऊ आणि मग दुसरी बाजू पलटून टाकूया. आपण झाकण काढून बघूया.
उलटून टाकायचे आहेत आपल्याला. हे बघा, वा वा, सुंदर गुलाबी मस्त झालेत, रंग छान आलाय त्याचा. आता आपण उलटून टाकले सगळे बघा, मस्त गुलाबी रंगावर भाजून निघालेत. आता ह्या साईडने पण आपण थोडं थोडं तूप सोडूया. अक्षरशः 2 ते 3 टीस्पूनमध्ये एवढे पॅटीस तयार होतात, त्यामुळे आपण तेलकट काही झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारे तयार झालेत आपले हे बटाट्याचे खमंग पॅटीस. आपण ते डीप फ्राय केलेले नाही आहेत, त्यामुळे ते पौष्टिकताही त्याची वाढलेली आहे आणि करायला एकदम सोपे आहेत. त्यात काही कुठलं पीठ मिसळलं आहे, शिंगाड्याचं पीठ, कुठलं राजगिऱ्याचं, काहीच घातलेलं नाही आहे. सो करायला एकदम सोपे आहेत आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतात. नक्की करून पहा. बटाट्याच्या पॅटीसची ही सोपी सुटसुटीत रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार. या उपासाच्या सीझनमध्ये एकदा नक्की ट्राय करा. थोडी वेगळी आहे, वेगळेपणा आहे त्याच्यात, खायला छान लागतात. नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि माझं नीनाज कुकिंग कनेक्शन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आपण पुन्हा भेटत राहूया. धन्यवाद.